Hi students, good morning all of you. In this video, we will going to learn about next point of the chapter number 10, magnetic field due to electric current. That is topic number 10.13, axial magnetic field produced by current in a circular loop. Students, या व्हिडिओमध्ये आपण magnetic field produced by current in a circular loop, that is the axial magnetic field. We can find out axial magnetic field produced by current in a circular loop. जर आपण एखादं सर्क्युलर लूप कन्सिडर केलं आणि along that circular loop current I is flowing, then that current I produces magnetic field along the axis of that circular loop. व त्या सर्क्युलर लूपच्या ॲक्सिसवरती प्रोड्यूस होणारं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट फ्लोईंग थ्रू दॅट सर्क्युलर लूप, ते आपल्याला या पॉईंटमध्ये फाइंड आउट करायचं आहे. दॅट इज अवर पॉईंट, ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट in a circular loop. We will find out magnetic field at different points along its axis. Here we assume that current flowing through the circular coil or loop is capital I. ह्या ठिकाणी जो करंट फ्लो होत आहे थ्रू द सर्क्युलर लूप और कॉइल, दॅट इज द स्टेडी करंट. ह्या सर्क्युलर कॉइलमधून फ्लो होणारा जो करंट आहे तो स्टेडी कन्सिडर करणार आहे आपण, आणि वी विल फाइंड आउट मॅग्नेटिक फील्ड ॲट डिफरंट पॉईंट्स अलॉंग इट्स ॲक्सिस. ॲक्सिसवरच्या वेगवेगळ्या पॉईंटचं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. टू फाइंड आउट दिस डेरिवेशन वी कन्सिडर दिस फिगर नंबर 10.19. हे डेरिवेशन फाइंड आउट करायचं असेल, हे एक्सप्रेशन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट इन अ सर्क्युलर लूप हे जर आपल्याला शोधायचं असेल तर त्यासाठी आपण फिगर नंबर 10.19 ऑब्झर्व करणार आहोत. फिगर नंबर 10. टू फाइंड आउट दिस डेरिवेशन वी कन्सिडर दिस फिगर, दॅट इज फिगर नंबर 10.19. दिस फिगर 10.19 is helpful to find out the magnetic field along the axis produced by a current in a circular loop. सर्क्युलर लूपमधून फ्लो होणारा जो करंट आहे त्या करंटनं अलॉंग द ॲक्सिस प्रोड्यूस केलेलं मॅग्नेटिक फील्ड शोधण्यासाठी ही फिगर हेल्पफुल ठरणार आहे. या फिगरमध्ये काय दिलेलं आहे पहा. दिस फिगर शोज अ सर्क्युलर लूप. ह्या फिगरमध्ये एक सर्क्युलर लूप असणार आहे. दिस सर्क्युलर लूप इज मेड विथ डिफरंट करंट लेंथ एलिमेंट, दॅट इज DL बार. DL बार सारखे अनेक एलिमेंट एकत्र येऊन हे सर्क्युलर लूप प्रोड्यूस होणार आहे. दॅट सर्क्युलर लूप हॅविंग रेडियस कॅपिटल R. ह्या सर्क्युलर लूपचे रेडियस किती असणार आहे? कॅपिटल R. सर्क्युलर लूपमधून फ्लो होणारा करंट हा असणार आहे स्मॉल I. दिस सर्क्युलर लूप इज इन द XY प्लेन. हे जे सर्क्युलर लूप आहे ते कशामध्ये असणार आहे? इन द XY प्लेन. XY प्लेनमध्ये हे सर्क्युलर लूप एक्झिस्ट असणार आहे आणि XY लूपमध्ये एक्झिस्ट असणाऱ्या सर्क्युलर लूपची रेडियस आहे कॅपिटल R. त्यामधून फ्लो होणारा करंट आहे स्मॉल I. त्यानंतर फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट मॅग्नेटिक फील्ड. आपल्याला काय करायचं आता? मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे ॲट अ पॉईंट P विच इज ऑन Z ॲक्सिस. आपल्याला P या पॉईंटचं मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे की जो P पॉईंट ऑन द Z ॲक्सिस असणार आहे ॲट अ डिस्टन्स R बार फ्रॉम एलिमेंट स्मॉल एलिमेंट DL बार ऑन द लूप. DL बार हा जो लूपवरती असणार एलिमेंट आहे, ह्या लूपवरती असणाऱ्या एलिमेंटपासून हा जो P पॉईंट आहे पहा. फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट P ऑन द Z ॲक्सिस. पहा P जो पॉईंट आहे Z ॲक्सिसवरती असणारा
ह्या पी पॉईंटचं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दॅट पी पॉईंट इज ॲट अ डिस्टन्स आर बार. हा जो पी पॉईंट आहे तो आर बार डिस्टन्सवर असणार आहे फ्रॉम द एलिमेंट डी एल बार. दॅट एलिमेंट डी एल बार इज ऑन द सर्क्युलर लूप. सर्क्युलर लूपवरती असणारा डी एल बार पॉईंटपासून लेंथ एलिमेंटपासून पी बार जो झेड ॲक्सिसवरती आहे त्याचं डिस्टन्स आहे आर बार. सो युजिंग बायट-सेव्हर्ट्स लॉ, ह्या ठिकाणी जर आपण बायट-सेव्हर्ट्स लॉ यूज केला, देन वी हॅव मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज गिव्हन बाय. त्यासाठी त्या ठिकाणी मिळणारे जे मॅग्नेटिक फील्ड आहे युजिंग बायट-सेव्हर्ट्स लॉ, वी हॅव डी बी इज इक्वल टू dB is equal to mu0 upon 4 pi I into magnitude of dl bar cross r bar upon r cube, equation number 10.50. This equation 10.50 gives us magnitude of magnetic field at point P, which is on the z-axis, which is at a distance r bar from the element dl bar. डी एल बार ह्या एलिमेंटपासून जो सर्क्युलर लूपवरती आहे त्या एलिमेंटपासून पी जो पॉईंट आहे जो झेड ॲक्सिसवरती आहे त्या झेड ॲक्सिसवरती असणाऱ्या पी पॉईंटचं डिस्टन्स आर बार आहे. आणि अशा पी पॉईंटचं मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड आपल्याला मिळणार आहे युजिंग बायट-सेव्हर्ट्स लॉ. डी बी इज इक्वल टू mu0 अपॉन 4 पाय आय इंटू मॅग्निट्यूड ऑफ डी एल बार क्रॉस आर बार डिवायडेड बाय आर क्यूब. हिअर वी हॅव, जर आपण फिगरची जॉमेट्री जर ऑब्झर्व केली तर आपल्याला काय मिळते पहा. आर स्क्वेअर इज इक्वल टू स्मॉल आर स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. स्मॉल आर स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. हिअर we get the right angle triangle, and in right angle triangle using Pythagoras theorem we have small r square, which is the hypotenuse of the right angle triangle. So we have r square is equal to z square plus capital R square. So using this expression in equation 10.50, 10.50 मध्ये आपण काय करणार आहे, r square जे आहे ते r square ची व्हॅल्यू पुट अप केली, as well as dl bar, which is the length element, will always be perpendicular to the radius, always be perpendicular to the r bar. ह्या ठिकाणी असणारा जो लेंथ एलिमेंट आहे dl bar त्याला जे डिस्टन्स आहे r bar ते नेहमी कसं असणार आहे, परपेंडिक्युलर p पॉइंट जो आहे फ्रॉम द एलिमेंट टू द पॉइंट p. Any element dl bar will always be perpendicular to the vector r bar from the element to the point p. The element dl bar is in xy plane. dl bar कुठे आहे, in the xy plane, आणि vector r bar कुठे आहे, is in the yz plane. Therefore angle between r bar and dl bar is equal to 90 degree. त्यामुळे r bar आणि dl bar यामध्ये असणारा अँगल किती राहणार आहे, 90 डिग्री राईट अँगल राहणार आहे. का तर dl बार हा XY प्लेनमध्ये आहे आणि r बार कुठे आहे, YZ प्लेनमध्ये. पहा, dl बार विच इज इन द XY प्लेन आणि r बार इज इन द YZ प्लेन. दॅट्स वाय अँगल बिटवीन dl बार अँड r बार इज इक्वल टू 90 डिग्री. dl bar is in XY plane, r bar is in YZ plane. Therefore angle between dl bar and r bar is equal to 90 degree and magnitude of dl bar cross r bar. त्यामुळे काय होणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ dl bar cross r bar हे जे मॅग्निट्यूड आहे वेक्टर प्रोडक्टचं, दॅट मॅग्निट्यूड इज इक्वल टू r इंटू dl इंटू साईन 90 डिग्री, आणि साईन 90 डिग्री काय असते 1. Therefore r इंटू dl ओनली, r इंटू dl only. Therefore this equation 10.50 becomes, त्यामुळे इक्वेशन 10.50 काय होणार आहे, dB is equal to mu0 upon 4 pi I into dl upon r square. न्यूमरेटरचा r हा डिनॉमिनेटरच्या r क्यूबमधल्या एका आरला काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, आणि शिल्लक राहणार आहे फक्त dB is equal to mu0 upon 4 pi I into dl upon r square. इक्वेशन नंबर 10.51.
10.51. आता ह्या इक्वेशन 10.51 मध्ये डिनॉमिनेटरला काय दिसतं आपल्याला आर स्क्वेअर. हा जो आर स्क्वेअर आहे त्या आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपण वरती पाहिलेली आर स्क्वेअर कॅपिटल आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर जे आहे ते हे इक्वेशन 10.51 मध्ये जर आपण पुटअप केली तर आपल्याला काय मिळणार आहे डी बी इज इक्वल टू म्यू 4 पाय आय इंटू डी एल अपॉन झेड स्क्वेअर प्लस आर आर कॅपिटल आर स्क्वेअर. ह्या ठिकाणी आपण काय केलं स्मॉल आर स्क्वेअरला रिप्लेस केलं झेड स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअरनं. देअरफॉर this equation dB is equal to mu0 upon 4 pi into I into dl divided by z square plus capital R square. Equation 10.52. ह्यामध्ये जे आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड मिळाले ॲट पॉईंट P विच इज ऑन द झेड ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स आर बार फ्रॉम द एलिमेंट डी एल बार. डी एल बार या एलिमेंटपासून डी एल बार हा सर्क्युलर लूपवरती असणारा एलिमेंट आहे. ह्या सर्क्युलर लूपवरती असणाऱ्या एलिमेंटपासून हा जो पॉईंट पी आहे जो झेड ॲक्सिसवरती आहे त्याचं डिस्टन्स किती आहे आर बार. त्या पॉईंटचं असणारं मॅग्नेटिक फील्डचं मॅग्निट्यूड आपल्याला इक्वेशन नंबर 10.52 त्या ठिकाणी देऊन जातं. आणि द डायरेक्शन ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड डी बी बार इज परपेंडिक्युलर टू द प्लेन फॉर्म बाय डी एल बार अँड आर बार. आता डी एल बार आणि आर बार ह्या दोघांनी मिळून जे प्लेन फॉर्म केलं आहे त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन कोणाची असणार आहे ह्या मॅग्निट्यूड ऑफ डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. डी एल बार आणि आर बार यांना मिळून जे प्लेन फॉर्म केलं आहे त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन कोणाची असणार आहे ह्या डी बी बारची. डायरेक्शन ऑफ डी बी बार इज परपेंडिक्युलर टू द प्लेन फॉर्म बाय डी एल बार अँड आर बार. डी एल बार आणि आर बार या दोन्ही वेक्टरनं जो प्लेन एक्झिस्ट केला आहे त्या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन पी या ठिकाणच्या मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच डी बारची असणार आहे. डायरेक्शन ऑफ डी बी बार इज परपेंडिक्युलर टू द प्लेन फॉर्म बाय डी एल बार अँड आर बार. इट्स झेड कॉम्पोनंट आणि ह्या डी बी बारचा जो झेड कॉम्पोनंट आहे तो काय असणार आहे डी बी झेड आणि कॉम्पोनंट परपेंडिक्युलर टू द झेड ॲक्सिस इज डी बी परपेंडिक्युलर. झेड ॲक्सिसला परपेंडिक्युलर जो कॉम्पोनंट आहे तो काय असणार आहे डी बी परपेंडिक्युलर आणि त्याचा झेड कॉम्पोनंट डी बी बारचं काय असणार आहे डी बी झेड. पहा झेड कॉम्पोनंट ऑफ दिस डी बी बार इज डी बी झेड आणि परपेंडिक्युलर टू द झेड ॲक्सिस that is perpendicular component dB perpendicular. पहा the component dB perpendicular when summed over ज्यावेळेस आपण ह्या dB perpendicularची समेशन घेणार आहे yields 0 as they cancel out due to symmetry. आणि ती टोटल जी आहे त्यांची मॅग्नेटिक फील्डची सिमेट्रीमुळे काय होऊन जाणार आहे 0 होऊन जाणार. दिस कॅन बी इझिली सीन फ्रॉम द डायमेट्रिकली अपोजिट एलिमेंट डी एल बार गिविंग dB परपेंडिक्युलर अपोजिट टू दॅट ड्यू टू डी एल बार. डी एल बारला डी बी बार कसा आहे अपोजिट आहे डायमेट्रिकली अपोजिट त्याची पोझिशन असल्या कारणानं तो काय करणार आहे त्याची टोटल मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू किती होऊन जाणार आहे ड्यू टू सिमेट्री 0. हेन्स ओनली झेड कॉम्पोनंट रिमेन्स. त्यामुळे काय होणार आहे डी बी बारचा फक्त झेड कॉम्पोनंट शिल्लक राहणार आहे. पहा हा जो आहे तो डी एल बारला कसं असणार आहे डायमेट्रिकली अपोजिट. हा डी एल बार झाला हा आणि हा डी बी परपेंडिक्युलर विच इज डायमेट्रिकली अपोजिट दॅट डायरेक्ट डी बी परपेंडिक्युलर डायरेक्टेड इन हिअर अँड डी एल बार इज डायरेक्टेड इन दिस डायरेक्शन. दॅट्स वाय दिस इज द डायमेट्रिकली अपोजिट. हा सिमेट्रीमुळे काय जाणार आहे होऊन जाणार आहे कॅन्सल होऊन जाणार आहे आणि फक्त शिल्लक काय राहणार आहे डी बी झेड कॉम्पोनंट ऑफ डी बी बार. हा फक्त काय राहणार आहे त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे अपोजिट टू द. Therefore, the net contribution along z-axis is obtained by integration dBz is equal to जे टोटल जे कॉन्ट्रीब्युशन असणार आहे अलॉंग द झेड ॲक्सिस त्या मॅग्नेटिक फील्डचं ते डी बी झेडला काय करून मिळणार आपल्याला इंटिग्रेट करून मिळणार आहे. आणि इंटिग्रेटिंग डी बी झेड इज इक्वल टू डी बी कॉस थिटा. डी बी झेडचं इंटिग्रेशन आपण कसं घेणार आहे डी बी कॉस थिटा ओव्हर द एंटायर लूप. पूर्ण लूपसाठी डी बी झेडचं इंटिग्रेशन डी बी कॉस थिटा असं आपण कन्सिडर करणार आहे. सो फ्रॉम दिस फिगर
ह्या फिगरला कन्सिडर करून कॉस थिटा इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला पहा, दॅट इज अँगल थिटा. सो कॉस थिटा इज इक्वल टू, we get cos theta is equal to capital R upon small r. We get cos theta is equal to capital R upon small r. Cos theta opposite side divided by, sorry, adjacent side divided by hypotenuse, that is capital R divided by small r. Capital R divided by small r. Cos theta is equal to capital R divided by small r. Therefore, cos theta is equal to r upon in square root z square plus r square. परत आपण काय करणार आहे, स्मॉल r ची व्हॅल्यू पुटअप करणार आहे cos थिटाच्या व्हॅल्यूमध्ये, आणि cos थिटाच्या व्हॅल्यूमध्ये स्मॉल r पुटअप केला की आपल्याला cos थिटा इज इक्वल टू काय मिळणार आहे, कॅपिटल R डिवायडेड बाय इन स्क्वेअर रूट z स्क्वेअर प्लस कॅपिटल R स्क्वेअर. Therefore, BZ is equal to total magnetic field, magnitude of magnetic field due to net contribution along Z axis काय असणार आहे, BZ, and BZ is equal to, and that is given by integrating dBZ, आणि ते कसं मिळणार आपल्याला, dBZ ला इंटिग्रेट करून. सो इंटिग्रेशन ऑफ dBZ विच इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय into integration of dl divided by z square plus r square into cos theta. पा म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू आय हे काय झालं, कॉन्स्टंट. सो विच इज टेकन आउटसाइड फ्रॉम द इंटिग्रेशन साईन, आणि इंटिग्रेशनमध्ये काय राहणार फक्त शिल्लक, इंटिग्रेशन ऑफ dl बार डिवायडेड बाय z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर इंटू कॉस थिटा. मग विच इज इक्वल टू which is equal to mu 0 upon 4 pi I into integration of r dl divided by z square plus r square in raised to 3 by 2. ह्या ठिकाणी काय केलं आपण, cos थिटाची व्हॅल्यू पुटअप केली. पहा cos थिटाची व्हॅल्यू काय आहे, कॅपिटल R डिवायडेड बाय z स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेस टू 1/2. स्क्वेअर रूट म्हणजेच काय असतं, रेस टू 1/2. ह्या ठिकाणी z स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इंटू z स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 1/2 म्हणजेच किती झालं, z स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2, आणि हा जो r आहे तो न्यूमरेटरला. देअरफॉर म्यू 0 b इज इक्वल टू और bz इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय I इंटू इंटिग्रेशन ऑफ r dl डिवायडेड बाय z स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. Therefore, B is equal to mu 0 upon 4 pi into I into R divided by z square plus r square raised to 3/2 into integration of dl. ह्या ठिकाणी dlचं आपण इंटिग्रेशन घेतलं. dl हा एलिमेंट आहे, स्मॉल एलिमेंट ऑफ करंट लूप, सर्क्युलर लूप, त्या सर्क्युलर लूपचा स्मॉल एलिमेंट आहे. असे अनेक dl एकत्र येऊन काय होणार आहे, टोटल सर्क्युलर लूप तयार होणार आहे. सो टोटल सर्क्युलर लूप म्हणजेच काय राहणार आहे, सर्कम्फरन्स ऑफ दॅट सर्क्युलर लूप किती असणार आहे, 2 पाय आर. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ dl काय येणार आहे, 2 पाय आर. व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन ऑफ dl इज इक्वल टू काय येणार आहे, 2 पाय आर. देअरफॉर BZ is equal to mu 0 upon 2 into IR square divided by Z square plus R square raised to 3/2. पहा ह्या ठिकाणी 2 जो आहे ह्या 4 मधल्या 2ला कॅन्सल करणार आहे, 2 शिल्लक राहिला, पाय कॅन्सल होणार आहे. हा R इंटू R काय होणार आहे, R स्क्वेअर म्यू 0 ॲज इट इज राहणार आहे, z स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2 as it is runner. We get the equation BZ is equal to mu 0 upon 2 into IR square divided by z square plus r square raised to 3/2. This equation 10.53. This is the equation 10.53. BZ is equal to mu 0 upon 2 into IR square divided by z square plus r square raised to 3/2. This is the
magnitude of magnetic field due to current I in the loop of radius capital R on a point at P on the z axis of the loop. हा जो z ॲक्सिस आहे त्या लूपचं असणारा z ॲक्सिस, त्याच्यावरती असणारा पॉईंट P, त्या P या ठिकाणचं असणारं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट I इन द सर्क्युलर लूप ऑफ रेडियस कॅपिटल R. करंट जो आहे या ठिकाणी फ्लो होणारा त्या सर्क्युलर लूपमधून तो स्टडी करंट असणार आहे, आणि ज्या सर्क्युलर लूपमधून हा करंट फ्लो होतोय त्या सर्क्युलर लूपची रेडियस किती असणार आहे, R. Therefore bz is equal to μ0/2 into I r squared divided by z square plus r square raised to 3/2. This is the magnitude of magnetic field due to current I in the loop of radius r on a point at P on the z axis of the loop. That is the derivation or expression for axial magnetic field produced by current in a circular loop. That is the derivation for axial magnetic field produced by current in a circular loop. In the next video we will see our next topic of this chapter. Thank you.